नमस्कार मंडळी. मंडळी, आता टेन्शनला घाबरायचं काही एक कारण नाही. कारण टेन्शनच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर एंट्री झाली आहे हास्याची. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका लग्नाच्या बैठकीला, ज्या बैठकीत ठरणार आहे गौऱ्याच्या लग्नाचा मुहूर्त. खणखणीत 25 दणदणीत परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे हास्यरथी महारथी. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. अरे देवा, हाय नमस्कार. सेट बदलला, आमची बसण्याची जागा बदलली, म्युझिकवाले इकडून इकडे आले, पण समोर तेच चेहरे आहेत. काय ना, शेवटी अभिनय करून मोठमोठे अवॉर्ड्स मिळतात, पण पैसे गौरव मोरेवर हसूनच मिळतात. वा, काय सेटअप आहे, एक नंबर सर. नवीन सेटअप, नवीन सीझन, पण जुनेच कॉन्सेप्ट जुनेच. गेस करा काय असेल माझ्या स्किटचा विषय. करेक्ट, माझं लग्न. पण यावेळेस मी सोनी मराठे साहेबांना सांगितलंय, मी कॉन्ट्रॅक्ट करताना तेच केलं की जर फालतू कारणामुळे माझं लग्न मोडलं ना तर मी आत्ताच्या आत्ता शो सोडीन म्हणून. बरं, हा, पण मी एकटा नाही जाणार. हे ऐकलं चॅनल हादरलं. डायरेक्ट अमित फाळकेंना फोन. अमित फाळके इंग्लिशमध्ये मराठीत बोल. डायरेक्ट फोन. सगळ्या आर्टिस्टला घे आणि पटकन लोणावळ्याला जा आणि त्यांना तिकडे डांबून ठेव हॉटेलमध्ये. हे सगळे तिकडे मजा करतायत आणि मी आणि चॅनल गुप्त बैठका करत होतो सुमडीमध्ये मीटिंग. आणि यांचं चालूच, काय झाडी काय हॉटेल, ओके समज. म्हटलं असू द्या, आमच्या मीटिंगा चालू. यांना काय कल्पनाच नाही. पण त्या दरम्यान ना मोठ्याने गोस्वामी वेषांतर करून मला भेटायला यायचे. मोठे गोस्वामी बनायचे, गोस्वामी मोठे बनायचे. मग आमची बैठक सुरू झाली, सगळं झालं. बोलले गौऱ्या तू जाऊ नको, तुझं आम्ही लग्न लावून देऊ. म्हणलं मान्य आहे. बोलले हो ठीक आहे चला. झालं डन, सगळं डन झालं. म्हणून मग मी आज इथं आलोय. तास 200% लग्न होईल. आई बाबा, अहो लवकर बाहेर या, पाहुणे कधी येतील. आई बाबा या. आई या या. बापरे गौऱ्या रे बाला गौऱ्या, म्हणजे साठी आजचा दिवस लयच आनंदाचा आहे रे. बरोबर, तुझं लग्न ठरतंय. एका काकाला याच्यापेक्षा दुसरं काय हवंय रे. एक मिनिट सर, ऍक्च्युली स्क्रिप्ट मध्ये बाबा होते. ह्या सीझन ह्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, मग सरांनी टेक्निकल ह्यांना काका केलंय. पण डायलॉग सगळे बाबांचे आहे, समजून घ्या जरा. हा काका बोला. गौऱ्या, आज तुझे 2चे 4 होणार आहेत रे. मी जाम खुश आहे रे. खूप वर्ष या क्षणाची वाट बघली. मी खूप खुश आहे. आई मी पण. आई आत येऊ का? अरे पाहुणे आले. अरे या 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 प्लीज प्लीज. अरे यार लक्ष द्यायचं नाही. प्लीज प्लीज या 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 या. आई नमस्कार गौरवजी. नमस्कार. नमस्कार अरुणजी. नमस्कार. काका, ते रिक्षावाल्याचे पैसे झालेत का? कोण रिक्षावाला? नाही, तो वरती आलाय म्हणून विचारलं. हे पुढे बाबा. गौरवजी तुम्ही पण ना. काय झालं? अहो रिक्षावाला नाही हा. मग हा माझा मुलगा विराज, ओ चेतनाचा लहान भाऊ. अच्छा. तुम्ही चेतनाला बघायला आला होतात ना आमच्याकडे, तेव्हा हा घरी नव्हता. अच्छा. तुम्ही आलेलात ना घरी, हा. तेव्हा हा 5 गणीला गेलेला कशाला? हेअर ट्रान्सप्लांटसाठी. हा, म्हणून भेट नाही झाली. काय झालं, लहानपणी प्रथा म्हणून आम्ही त्याची जावळ केली आणि नंतर केस आलेच नाहीत. असो काका, आपण काय करणार? आपण काय करणार? निसर्ग काही लोकांना त्यांच्या लहानपणीच भविष्य काळातल्या अभिनयाची शिक्षा देतो, त्याला आपण काय करणार? असो. तुम्ही या ना, बसा. काका बसा. मी तुम्हाला खरं सांगतो गौरवजी, हा माझ्याकडेही बघा. हो मी माझ्या नातेवाईकांना जेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं, हा. सगळ्यांनी एकच प्रतिक्रिया दिली की सोन्यासारखं स्थळ मिळालं तुम्हाला. खरंच अरुणजी, माझ्या चेतनाला हिरा मिळाला. हिरा. हिरा?
अरे कुठाय मला एकदा बघू द्या तो कुठं आहे काका मी तुमचा मुलगा, मी हिरा आहे असं म्हणताय ते. गौरव आमचा हिराच आहे रे. हो ना आपण मुहूर्ताचं बघून घेऊ. हा, लगेच. मी येताना आमचे गुरुजी आहेत ना त्यांच्याकडून मी ऑनलाईन पंचांग घेऊनच आलो. हा म्हटलं हाताबरोबर आपण फायनल करूनच टाकू. Yes, yes. मी तुम्हाला मुहूर्त सांगतो, तुम्ही एकदा लक्षात घ्या. उद्याचाच मुहूर्त आहे आपल्याकडे, आपण उद्याच करून टाकूया का लग्न? उद्या चालेल, काय हरकत नाही. उद्याचं डन डन डन. नाही, उद्या कसं हो आमचा एकुलता एक मुलगा आहे हो. आम्हाला तयारी करायची आहे, तर साड्या गिफ्ट सगळं घ्यायचंय ना. हो. आणि चेतूला मंगळसूत्र वगैरे बनवायचंय. उद्या लगेच नको. आणि मला जिम पण जॉईन करायची आहे. कपडे व्यवस्थित आले पाहिजे ना अंगात, एकदम फिट वाटलं पाहिजे. अच्छा. उद्याचा नको, जरा पुढचा बघा ना. पुढचा बघू. हा. म्हणजे असं तर आपल्याला पण मिळेल. हा. पुढच्या महिन्यात 12 तारखेला मुहूर्त आहे. हा मग डन. 12 तारखेला पुढच्या महिन्यात करूया, चालेल. हा. अहो काय 12 कसं चालेल? का? बाबांचं वर्षश्राद्ध आहे ना 12ला. कसं वाटतं ते नाही? लग्न आणि वर्षश्राद्ध एकत्र नाही करू शकत ना. ओके ओके, हरकत नाही. आधी बाबाचं लग्न करू, मग आपल्या गौरवचं करू. बाबांचं लग्न नाही थोडे sorry, त्यांना बंधू. पटकन नाही, कळत काय नाही पटकन हा. लक्षात. पटकन कळत नाही त्यांना. बाबांचं वर्ष श्राद्ध. या महिन्यात आता मुहूर्त नाहीच आहे. नाही? आपण पुढच्या महिन्यात बघूया का? पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहेत. हा. पुढच्या महिन्यात चालेल. चालेल. नाही अहो, पुढच्या महिन्यात कसं चालेल? त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन आहे ना. अरे हो, नाही नाही, 2 महिन्यानंतर माझं गुडघ्याचं ऑपरेशन होणार आहे आणि मग नंतर रेस करायला सांगितलंय मला. त्यांचं ऑपरेशन होऊ दे, मग आपण पुढचा बघूया मुहूर्त. अच्छा. येस, पुढचा बघ. पुढचा मुहूर्त म्हणजे 4 महिने जाणार याच्यामध्ये सगळे आई. हा. पुढचा मुहूर्त म्हणजे मग नाही पण हा, ते 4 महिने म्हणजे हो ना, 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल. हा. आणि आम्हाला इच्छा आहे, आम्ही आमची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्या मुलीचं लग्न आमच्या गावी करावं. करूया ना, काहीच हरकत नाही आम्हाला. नाही पण अडचण अशी आहे की 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल हा. आणि आमच्या गावी खूप थंडी असते. अरे बाप. खूप थंडी असते. थंडीत शक्य होणार बेकार- नाही. बेकार. बेकार थंडी. म्हणजे तुम्हाला सांगतो एवढी थंडी गौरवजी की खारीक असतं नाही का, ते आक्रसून त्याची मनुका होते. एवढी थंडी, एवढी थंडी, प्रचंड थंडी. नाही हो. आणि समजा मनोकाच असेल तर म्हणजे आता तुम्हाला खरं वाटणार नाही पण मनुका असेल तर त्याची चामखीळ होते. आणि समजा चामखीलच असेल तर चामखिळीचा तीळ होतो. एवढी थंडी. मग तिलाच काय होईल? तेल निघतं का, बसा ना तुम्ही. मला काय करायचं आहे? बरं, तुमच्या गावी फार थंडी असते ना. थंडीत नको ना. नको नको, थंडी नको. त्यांना पण गुडघ्याचा त्रास होतो. हो, नाही, हो. ऐक, थंडीत ऐक. नको नको नको, थंडीत नको. आपण मार्चमध्ये करू. मार्चमध्ये मार्चमध्ये करूया. करूया. मार्च चालेल. मार्च चालेल. मार्च चालेल. मार्च मार्च आम्हाला चालेल. डन, मला डन, चालेल. डन. मला चालेल. मला चालेल. चालेल. नाही, नाही, नाही. बाबा काय झालं आता? मार्च एप्रिल मे किती ऊन असतं आपल्या गावी. एवढ्या उन्हाळ्यात कसं करणार बाबा लग्न? भयंकर नाही. भयंकर ऊन. बेकार, एवढं बेकार. विधी करायला मी बसीन आणि मी स्टँड होईन ना. नाही. बापरे, नको एवढं ना. ऊन? एवढं ऊन? एवढं ऊन म्हणजे गौरवजी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे एक गाय त्या उन्हात टॅन होऊन तिची म्हैस झाली. बापरे, एवढं ऊन. एवढं ऊन आहे? आणि म्हशीचं काय हा? झालं? म्हशीचं काय झालं? तुम्ही बसा ना, तुम्ही नका ना. सॉरी मी माफी मागतो. सॉरी आणि बसा बाबा. तसंही मार्च मध्ये नको, कारण आमची फॅमिली बघा कसं लय टॅन होईल. मग काय दिसल? जरा थांब. नाही, नाही. माझे बाप उन्हात नको. नाही. मग सगळ्यात बेस्ट आपण बरं, जून महिन्यात करूया. हा. सगळ्यात बेस्ट. बापरे, नाही 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 नाही, जून नाही चालणार ना. अहो, गावाला खूप पाऊस पडतो ना. बेकार 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 पाऊस पडतो गावाला. बरं ऐका, एक काम करूया. हे पूर्ण वर्षच नको, हे पण नको. आपण डायरेक्ट ऑक्टोबर 2024 चालेल. ऑक्टोबर 2024. मध्ये काय नाही, ऑक्टोबर काय नसतं. ऑक्टोबर हा? आम्हाला मला चालणार आहे. चालेल. चालेल, चालेल. काय नाही, आम्हाला काय नाही. चालेल. काही चालेल. प्रॉब्लेम नाही. फक्त एकदा ते पत्रिकेमध्ये मी बघतो, मी लगेच चालेल. मुहूर्त ऑक्टोबर 2024. ऑक्टोबर 2024. हा, हा. वा हा? वा 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 वा. आहे. काय मुहूर्त आहे. म्हणजे 24 वर्षांनी आलेला असा खास मुहूर्त आहे. हा, आपण हा मुहूर्त बघूया. मी फक्त एकदा म्हणजे तुमची हरकत असेल तर आमच्या गुरुजींना विचारू हो, हो, का? हो, 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 हा? का? एकच मिनिट, हा. मला एवढं 1 वर्ष मला जिम करायला. हॅलो हा. एकच मिनिट. हॅलो प्रणाम प्रणाम गुरुजी. मी आपल्या चेतनाच्या लग्नाविषयी बोलायला फोन केला होता. नाही, आम्ही आता तारीख ठरवायला आलो होतो पाहुण्यांकडे. हां, हो हो, तेच. तर ऑक्टोबर 2024. काय सांगता? काय सांगता? अरे बापरे, काय झालं? अच्छा टीव्हीवर दिसणार आहे. टीव्हीवर दिसणार आहे. बापरे. काय? नाही, मग तेच करूया आपण. टीव्हीवर दिसणार. हो हो, चालेल.
चालेल चालेल गुरुजी ओ प्रणाम प्रणाम गुरुजी ऍक्च्युली हा. ऑक्टोबर 2024 मध्ये नाही जमणार का कारण गुरुजी त्यांच्या वेगळ्या तयारी लागलेत कसल्या महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत गुरुजी उतरणार आहेत ऑक्टोबर 2024 मध्ये मी काय म्हणतो ऐका ना आपण गुरुजी हे गुरुजी सोडा दुसरे गुरुजी बघा ना नाही नाही हे आमचे खूप आधीपासूनचे गुरुजी आहेत आम्ही त्यांच्या परवानगीशिवाय काहीच करत नाही नाही, आमच्या घरातली सगळी लग्न त्यांनीच लावली आहेत ना गुरुजी नाही बदलू नाही शकत बदलू शकत. आणि डिस्काउंट पण देतात ना त्यात नवऱ्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर दिलेले पैसे पण परत देतात गुरुजी आहे की केळीवाले अरे असं कसं कोण ऐका ऐका मी काय म्हणतो नाही म्हणतात काय करायचं आता आपण मग आता ते परत ते सगळे ऋतू होतील मग आता ऑक्टोबर 2025 या बसा बसा बस तुम्ही बसा आता मध्ये परत चालेल, पावसाळा चालेल. हिवाळा. ऑक्टोबर 2025 चालेल एक चालेल काहीच हरकत नाही. हो हो डन ऑक्टोबर 2025 डन करूया चला Done. काका Done. अरे नाही 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 काय झालं काय काय अरे ते ऑक्टोबर 2025 ला आपल्या त्या शिलाताच्या पोरीचं लग्न आहे अजून ठरलं नाहीये आपलं ठरलेलं आहे ना आपलं करू ना अरे पहिले त्यांची तारीख ठरली आहे पोरगा बघतायत आता ते अगं असं नको करू लागा ऐक ना आता आपलं ठरलं हे बघ, घरी आले सगळे पाहुणे अरे पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं ना की तेव्हा तुमच्या मुलाचं लग्न नका करू असं कसं ऐक ना, आपण त्याला सांगू ना काय झालंच नाही म्हणून ग चला आपलं नाही पण आपण नाही, मोठे नाही. पडतात ना असं कसं हो, हो, सांगायचं नाही, नाही असं कसं करायचं थोडस पुढे ढकलूया का तेव्हा नाही थोडंसं. जमणार हो नाही, पण- ऑक्टोबर पंचवीस- थोडंसं म्हणजे डायरेक्ट ऑक्टोबर 2026 होईल चालेल ऑक्टोबर 26 चालेल 2026 चालेल ना ना चालेल? ऑक्टोबर 2026 चालेल का? Fix आहे? आम्हाला काय अडचण नाही. आम्हाला काय अडचण आता काहीच नको. आता काय पण आता नाही, आता काय certificate पाहिजे तुमची अडचण नाही चालेल. Clear. हा. चला. हे बघ, पत्रिकेमध्ये काय एकदा मजकूर म्हणा कल्ला असतो आपण ठरवून घेऊ, आपण एकत्र ठरवून घेऊ. ऑक्टोबर 26. अभिनंदन अभिनंदन अरुणजी आनंद झाला. ऑक्टोबर 2026 चेतना वा. ऑक्टोबर अरे नाही 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 काय झालं ऑक्टोबर 2026 ला मला नर्मदा परिक्रमेला जायचंय ना रे का- एक मिनिट तू काय सांगितलं होतंस मला की लग्नानंतर जाणार आहेस ना तेच तर मग आता कशाला जातेस तू नाही छेतू बाळा मी कसं मनात धरलं होतं म्हणजे ह्या वर्षी लग्न होईल हा. पुढच्या वर्षी पाळणं आलेल हा. आणि 2 वर्ष मी नातवंडांना खेळवेन वगैरे आणि मग जाईन नर्मदा परिक्रमेला ना ऐक ना आता माझं लग्न होते मग सांग ना तू आधीच खूप लांबलंय काही नाही गौऱ्या तोपर्यंत केवढा वेळ होईल रे अगं, काय adjust पण- कर ना आता हा. पोराचं लग्न ठरलं तुला करायचं नाही तोपर्यंत माझ्या पायात जोर असला पाहिजे ना आत्ताच टाचा दुखायला लागलेत आई असं नको करू नका जा ना तू लग्नानंतर माझ्या नको नाव गौरू ऐक ना मला 2026 ला तेवढं फक्त जाऊ दे नाही, नंतर होऊन काहीच जाऊ- प्रॉब्लेम होऊन जाऊ दे त्यांचं आपण 1 वर्ष पुढे जाऊ हा. जाऊ दे 1 वर्ष अजून हो नाही नाही महत्वाचं आहे. 2027 2027 ऑक्टोबर 2027 चालेल चालेल 2027 आपण नाही चालेल fix. 2027 कन्फर्म आहे Confirm. हा, confirm. confirm. सॉरी पण माफ करा हा आकडा माझ्यासाठी अशुभ आहे अरे, बाबा एक मिनिट मला माहिती आहे. काका एक मिनिट 2027 हा आकडा आणलं की कसं असेल एक अंक असेल आणलं की हो ही माझी मान्यता आहे बस नाही बरं अशुभ 2027 आहे नाही. हो ऐका ऐका बरं आता ऑक्टोबर 2028 तरी फायनल प्लीज प्लीज म्हणजे मला पण जिमला 5 वर्ष मिळतील ऐका चालेल आम्हाला चालणार चालेल तुम्हाला चालेल चालेल 28. आता काही विघ्न वगैरे नाही, नाही, काही नाही. चालेल. बस बाबा काय ऐका ना काय? 2028 ला तर माझी 10वीची परीक्षा असेल ना काय देवा. नाही 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 मग काय विराटची 10वीची परीक्षा अरे पण म्हणजे वर्षभर आम्हाला तिघांनाही अभ्यास करावा लागेल तेव्हा कुठे हा कमीत कमी मार्कांनी नापास होईल कमीत कमी मार्काने पास होईल असं असेल ना ते नाही कमीत कमी मार्कांनी नापास व्हायला पाहिजे तर आमची इज्जत वाचेल खरं आता काय करायचं आता एक काम कर चला 2028 नको 2029 ला तरी लग्न करूया का म्हणजे याची 10वी होऊन जाईल नाही गौरवजी कसं आहे की आता याला 3रीतून 4थीत जायला 3 वर्ष लागली 10वीतून पुढे जायला कमीत कमी 5-6 वर्ष लागतीलच 6 तरी लागतील 6 लागतीलच त्याला म्हणजे 6 वर्ष म्हणजे 29 30 31 32 33 34 34. म्हणजे 35 लागली हा 35 होईल. 35 लागली मग तुम्ही काय मला 35 ना याची 12वी आहे म्हणजे 12वीला अजून 7-8 वर्ष लागतील म्हणजे किती 2042 नाही. म्हणजे मी किती वर्षात होणार 50 वर्षाचा अरे मग मी जिम करू करू थकणार आई मग काय फायदा माझं लग्न करून अरे बापरे नाही हे बरं. 50 लग्न करू मी म्हातारा होईल मी नाही. 50 वर्षाचा नाही ते एवढं लांब होणार नाही. एवढं अरे किती चाललंय ते कधी बसवून यार बाबा नाही काय मला हे नाही करायचं हे लग्न नाही करायचं मला का 50 वर्षाच्या म्हाताऱ्याशी कोण लग्न करेल तू मोठी का शानी तू
मृत्यूपर्यंत तरणी राहणार आहे ह्याला म्हातारा बोलतेस की नाही, तिला असं नव्हतं म्हणायचं, तिला म्हणायचं होतं की काहीतरी आपण सुवर्ण मध्ये काढूया. काय सुवर्ण मध्ये काढणार आहे डायरेक्ट आमच्या पोराला म्हातारा बोलते आपलं आपण काहीतरी एवढं सुवर्ण कसं मध्ये लांब काढायला आपण करू लागेल. नको ऐका, 28 ला लग्न. तुमचा सूर भांडण्याचा होतोय, मी फक्त म्हणतो की आपण बोलून ठरवूया काय भांडणाचं नाही, मी सांगते ना. कसं यांना कळायला कसं पाहिजे. बोलतात? हा. कसं बोलतं म्हणजे ती इतकं आमच्या पोराला म्हातारा बोलते ते चालतं नाही, पण तुम्ही आता जसं बोललात ते लग्नानंतर कशा वागा आधी लग्न होऊ दे तरी नाही, हा. नाही करायचंच काय नाही, तुम्ही बोला? नाही करायचंच पण नाही. 10वी नाही राहील 10वी राहिली नाही. काय फरक पडतो एवढा एक याला काय मिनिट अर्थ तुम्ही माझ्या आईचा अपमान करताय मग तुमच्या घरचे पण माझ्या आईचा अपमान करतात. गुरुजी, काय? तुमच्या आम्हाला घरी काय- बोलवून काही बोल- तुमच्या घरी बोलवून बापरे. तुम्ही मला अशी वागणूक देताय, आमची तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती. मग ही अपेक्षा नव्हती. हा हा. बरं झालं आपल्याला आताच कळलं. नाहीच करायचं लग्न नाही करायचं. नाही करायचं नाही नाही, करायचं. आम्हाला पण नाही करायचं लग्न नाही करायचं. बोलला लग्न त्या घरात मला हिंमत नाहीये त्या घरात मला यायचं आनंद झाला? नाही, नाही, सोनी मराठे साहेब काय आहे काय सांगितलं होतं तुम्ही एक बरंच आम्हाला क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय आपण क्रिएटिव्ह ब्रेक येतो कुठली क्रिएटिव्ह ब्रेक लग्न मोडलंय माझं याच्या पुढे चांगली माणसं आणा मगच मला बोलवा कळलं काय मी बघतो. हॅलो तिकडे रॅम चांगला मांडला बाकी सगळे फालतूगिरी आहे चला. कसलं लग्न? आम्हाला काय- वा वा, गौऱ्याचं लग्न मोडणं ही आहेच आहे जाम भारी क्रिएटिव्हिटी. मजा आली गौरी. प्रसादा गौऱ्या जा जा आता तू मोडलं लग्न तू बोलला होतास मी जाईन म्हणून जा आता रॅम चांगला केला छान मस्त एक लक्षात घे गौऱ्या 2 जणांच्या जीवावरती शो चाललाय एक तुझं लग्न 2 माझी पार्टी पार्टी. त्या दोन्ही गोष्टी झाल्या तर काय उरणार नाही रे काय लोकांनी बघायचं काय मला सांग ना तू म्हणून आपण या सगळ्यांसाठी हे कार्य चालू ठेवलं पाहिजे एनिवे वंडरफुल कॅरेक्टरायझेशन सगळ्यांचंच फार फार छान मजा आली वंडरफुल सई भारी परफॉर्मन्स होता. काही महत्वाचे प्रश्न विचारणारे काका फार आवडले. तिघी खूप सुंदर दिसताय, खूपच सुंदर दिसताय. विराज मला तुझं बेअरिंग खूप आवडलं. मला असं वाटलं की तुझी हाईट या अशा रोलसाठी तुझी साथ देत नसली तरी तू बेअरिंग खूप उत्तम ठेवलंस आणि मला ते खूप आवडलं. माझं तुझ्याकडे लक्ष होतं थ्रू आउट. मस्त मस्त मजा आली. कॉन्सेप्ट पण छान होती, सादरीकरण पण मस्त होतं. थँक्यू सो मच गाईज.